मी जस्ट कार्डिओवरून आलो आहे. आता दुपारच्या जवळजवळ 3 वाजलेले आहेत. मी ॲक्च्युली गेलेलोच लेट, ॲक्च्युली उठलो लेट कारण मी 2 दिवस आजारी आहे. तर लेट होते माझी रुटीन. आता कार्डिओ करून आलो आहे आणि माझी टी शर्ट पूर्ण घामाने भिजलेली आहे. ठीक आहे. आणि गरमी एवढी आहे त्याचं आता इरिटेट व्हायला लागलं मला. पण का ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये. आपली तांबडी चमडी आता करपत चालली आहे उन्हामध्ये. ठीक आहे. तर मी मार्केटमधून आता चिकन घेऊन आलो आहे. माझी आता सेकंड मील असणार आहे, पोस्ट कार्डिओ मील, एक बुर्जी. ठीक आहे. मी बुर्जी बनवलेली आहे. ॲक्च्युली मी चिकन घेतो, नाहीतर मग आज बुर्जी घेतलेली आहे. ठीक आहे. तर मी माझी पोस्ट कार्डिओ मील करतो आणि आपण फिजिक अपडेट बघूया. फिजिकमध्ये काही चेंजेस आहेत, डाऊन आहे की चांगली वाटते. ठीक आहे. तर मी पहिली माझी पोस्ट कार्डिओ मील करतो. ॲक्च्युली मी एग्स आहे ना कधी कधी खातो. म्हणजे माझ्या 2 मील एगच्या हार्डली असतात. एगची मी एकच मील करतो. नाहीतर मला चिकन बेटर वाटतं कारण तुम्ही स्टीम करतो. त्याच्यामुळे जर तुम्ही चिकन बॉईल खात असाल ना तर तुम्हाला कंटाळा येत असेल चिकनचा. पण जर तुम्ही चिकन स्टीम खाल्लात ना तर तेवढं काय वाटत नाही चिकन खायला. त्याच्यामुळे मी चिकनच जास्त प्रेफर करतो. एगची 1 मील असते माझी. ठीक आहे, जी आत्ता आहे. नाहीतर मी प्री कार्डिओलाच एक ऑमलेट खाऊन निघून जातो. आता तुम्ही म्हणाल भुर्जी खातोय. ठीक आहे. आता भुर्जीमध्ये काय वाईट आहे मला सांगा. मसाला. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेलो की आपले मील जे आहेत ना ते फ्लेक्झिबल पाहिजे आणि थोडेफार टेस्टी पाहिजे. जर तुम्ही बॉईल खाताय विदाऊट सॉल्ट, मी एव्हरी व्हिडिओमध्ये बोलतो. याच्यामध्ये काय, समजा मसाला आहे. ठीक आहे. मसाला थोडा प्रोटीन डायजेस्ट करायला प्रॉब्लेम करतो, थोडा कमी टाका. हल्दीचे तर बेनिफिट्सच आहेत. त्याच्यानंतर सॉल्ट किती तुमच्या बॉडीमध्ये किती ब्लोटिंग आणणार आहे. तर याच्यामध्ये फक्त काय, कोथिंबीर आहे, सॉल्ट आहे, हल्दी आहे, बस, दॅट्स इट. ऑइल तर मी यूज नाही करत. तर आणि यूज केला तरी थोडासा, एकदम कमी क्वांटिटीमध्ये. याच्याने किती कॅलरीज एवढ्या बॉडीमध्ये जाणार आहेत. तर ना मील्स ना जरा फ्लेक्झिबल खायला शिका. तुम्ही ते इरिटेटिंग नेहमी सेम मील रिपीट केलं ना त्याच्यामुळे डाईट ॲक्च्युली फॉलो होत नाही आहे. ठीक आहे. तर मी आता माझी मील करतो. त्याच्यानंतर पोजिंग करेन कारण मी 2 दिवस आजारी आहे असं मी बोललो. तर मी पोजिंग करेन. त्याच्यानंतर पोजिंग नंतर मी वर्कआउटला जाईन रेस्ट करून. ओके. तर मी लवकरच पोजिंग रुटीन दाखवतो तुम्हाला, बॉडीची कंडिशन. कार्डिओ करून आलो ना तर माझ्या काव्जवरती वेन्स थोड्या चांगल्या दिसत आहेत. तर कारण लोअर बॉडी जास्त इन्व्हॉल्व असते याच्यामध्ये. ठीक आहे. काव्ज बघा तुम्ही फक्त. आता याच्याने काय होईल माहिती आहे, सिरीजमध्ये तुम्ही पण ही गोष्ट तुमच्या रुटीनमध्ये अप्लाय केली पाहिजे. काय म्हणते, आता मी रोज पोजिंग करणार. ठीक आहे. रोज पोजिंग प्रॅक्टिस होऊन जाणार माझी त्याच्यामध्ये. आता पोजिंग प्रॅक्टिसने काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तुमची पोजिंग करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे डे बाय डे तुम्ही ती पोजिंग आहे ना त्याच्यावरती बघून तुम्ही नेहमी हिट करून तुमची पोजिंग अजून बेटर बनते. ठीक आहे. आणि तो एक अलग पोश्चर बनतो. लक्षात येते. त्याच्यामुळं पोजिंग प्रॅक्टिस ही खूप जास्त नेसेसरी आहे. खूप सारे बॉडी बिल्डर्स किंवा खूप सारे ॲथलीट्स असे आहेत ज्यांची फिजिक खूप जास्त चांगली असते पण ते पोजिंगमध्ये खूप जास्त लॅक करतात. पोजिंग एव्हरीडे. जर जिममध्ये कोणी तुमच्यावरती जरा गॉसिप्स करतं आहे, ठीक आहे ना. जर पोजिंग करून तुम्हाला कॉन्फिडंट फील होतं आहे, जर तुम्हाला चांगलं वाटतं आहे, देन यू शूड टू डू इट. मी तर करतो. ठीक आहे.
उन्हाने मला खूप जास्त त्रास दिला आहे. ॲक्च्युली बाईकवर फिरून आलो आहे, ठीक आहे. त्यात ऑलरेडी माझा फेस टॅन आहे. आता इथं पण ऊन माझी पाठ नाही सोडत आहे. एनिवेज टाइटनेस फील व्हायला लागला माझ्या ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगमध्ये, कारण मग वर्कआउट वगैरे आता ऑन पॉईंट चालू आहे सर. जेव्हा सिरीजच्या 10 ते 15 व्हिडिओ बनतील ना, त्याच्यानंतर जो एंडचा व्हिडिओ असेल ना, तो व्हिडिओमधला फिजिक्सचा अपडेट, ठीक आहे. सेम पोज आणि आपण पहिल्या व्हिडिओमधली पोज सेम पोज घेऊ, तेव्हा कंपॅरिझन करू. त्यानंतर समजेल की मसल किती स्लो ग्रो होतो. सर्वांना वाटते की खूप जास्त फास्ट वाढतो मसल मग जिम चालू केल्यानंतर, डाईट चालू केलं, बाकी गोष्टी चालू केल्या, फटाफट मसल वाढतो. असं काय नाही. मसल जी आपली जुनी म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे, असं थेंबानी तळस असतं. 2 दिवसात ही होण्यासारखी गोष्ट नाही आहे, ठीक आहे. तर चला, आज मी करणार आहे बॅक. आय थिंक बॅक नाही तर मग हॅमस्ट्रिंग नाही तर ग्लूट्स, बघूया. पार्टनरवरती डिपेंड करते, ठीक आहे. लेग्स बघा यार, मजा यायला लागली आता बघून. स्मोकी, ए स्मोकी, कोण आहे? चल बाहेर, चल आतमध्ये चल. बाहेर ना, आतमध्ये चल. ए उठ उठ, चल आंघोळी करायची, चल चले. ओके, 2 स्कूप टाकलेत मी प्री वर्कआउटचे. स्पार्क प्री वर्कआउट न्यूट्रावेचा. आजचा टॉपिक आहे हाऊ टू ग्रो बायसेप्स. बायसेप्ससाठी कोणत्या एक्सरसाइजेस मी करतो माझ्या पर्सनली. अशा 3च एक्सरसाइज करतो मी, ठीक आहे. त्या मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग. ओके, तर आपला आजचा टॉपिक आहे हाऊ टू ग्रो बायसेप्स. बायसेप्स कसे मी ग्रो केलेत. मी फक्त 3 एक्सरसाइज करतो, ठीक आहे. जास्त काय फॅन्सी एक्सरसाइज करत नाही मी. ॲक्च्युली बॅक केलेली आहे, आज शूट करतो फक्त बायसेप्स, ठीक आहे. जसं की तुम्ही थंबनेल बघितलात, मी 3 एक्सरसाइज दाखवते बायसेप्सच्या. त्याच्यामध्ये माझी पहिली एक्सरसाइज जी आहे ती बायसेप बार्बेल कर्ल आहे, ठीक आहे. तर बार्बेल कर्ल करायच्या आधी मी ना एक प्रेप सेट म्हणून 1 ते 2 एम्प्टी बारचे सेट्स करतो, ठीक आहे. 20-20 रेपिटेशनचे. ॲक्च्युली मी बॅक केलेली, त्याच्यामुळे माझ्या बायसेपमध्ये थोडाफार ब्लड फ्लो आहे, पण मी थोडं त्याला पंप करतो आहे, ठीक आहे. जी प्रत्येक मसलमध्ये आपण करायला पाहिजे. ॲक्च्युली थोडेफार फटीक आहेत बायसेप माझे, आणि मी जास्त बायसेप ट्रेन नाही करत, कारण आपण जेव्हा बॅक करतो ना त्यावेळी बायसेप्स ट्रेन होतात, पण त्याला सेपरेटली पण ट्रेन करायला पाहिजे जर तो पीक चांगला आपल्याला आणायचा असेल तर. मी फर्स्ट सेटमध्ये फक्त 5 किलो आणि मॅक्स 10 kgs टाकणार आहे, कारण बायसेप एकतर ॲक्च्युली छोटासा मसल आहे, त्याच्यामध्ये कुठे इगो लिफ्टिंग करणार, ठीक आहे. त्याच्यामध्ये फॉर्म अँड टेक्निकवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे.
जसं की मी आता या सेटमध्ये तुम्हाला दाखवतो आहे की बायसेप बार्बल कर्ल किंवा डंबल कर्ल, केबल कर्ल करताना आपली जॉईंट ऑफ मुवमेंट जी करतो आपण त्यावेळी तुमची फॉर्म अँड टेक्निक काय असेल ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता फर्स्ट बार तुमचा बॉडीला चिपकला नाही पाहिजे, ठीक आहे. बॉडी स्ट्रेट, नीज थोडे बेंड असतील आणि तुमचा जो हा एल्बो आहे ना हा तुम्ही फिक्स केला आहे ना, ठीक आहे. इथे आहे, त्याच्यानंतर ना एल्बो मूव करेल ना तुम्ही मागे मूव व्हाल, ठीक आहे. कोणतीही मुवमेंट नसेल, बस एवढंच, ठीक आहे. रिलीज करायचं इथपर्यंत, पूर्ण रिलीज नाही करायचं, बायसेपचं टेन्शन निघून जाईल. पूर्ण रिलीज नाही करायचं आहे, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट देन स्लोली रिलीज. आता स्लोली किती करायचं आहे, खूप जास्त नाही, ठीक आहे. 20 सेकंडमध्ये आपले 10 ते 12 रिपिटेशन झाले पाहिजे, एवढंच कंट्रोल करायचं आहे. सी जस्ट लाईक दॅट. त्याच्यामध्ये माझा फक्त बायसेप वर्क करतो आहे, ठीक आहे. मी ही मुवमेंट पण करू शकतो, ठीक आहे, बॉडी मूव करून, पण हे नाही करायचं आहे. मला हार्डली 10 रिपिटेशन गेलेत 5च्या प्लेट टाकून. ह्याच्यामध्ये इगो लिफ्टिंग होऊच शकत नाही जर आपली फॉर्म अँड टेक्निक चांगली असेल तर. मेक शुअर मी जे सांगितलं आहे तुमच्या लक्षात राहील. आता मी 5 kg इन्क्रीज करतो आहे, जर गेलं तर ठीक, नाही तर मी कमी करेन. बघूया. 8 ते 10 रिपिटेशन मारण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्याच्या खाली मी येत नाही आणि त्याच्यावरती मी जात नाही, ठीक आहे. तरच मला हायपरट्रॉफी भेटेल. थकलोय ना जरा. ओके, सेकंड सेट 5 kg इन्क्रीज केला आहे, ठीक आहे. रिपिटेशन क्लीन. 12वा रिपिटेशन नाही गेला मला, ठीक आहे. ओके, आता मी थर्ड सेट पण सेम वेट आहे. ॲक्च्युली तुम्ही इन्क्रीज करू शकता जर तुमचे 13-15 रिपिटेशन जात आहेत. माझी स्ट्रेंथ कमी आहे, मी तेवढंच टाकतोय. जर तुमची स्ट्रेंथ जास्त आहे, जर 13-15 या 18 रेप तुम्हाला जातात, तर तुम्ही अजून 5 किलो वाढवू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. पण मी नाही वाढवत आहे, कारण मसल तेवढा फटीक झालेला आहे माझा आणि माझ्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ पण नाही आहे, ठीक आहे. तर थर्ड सेट बायसेप बार्बेल कर्लचा. ओके, ओके. माझा सेकंड व्हेरिएशन आहे बायसेप केबल कर्ल. आता केबल कर्लमध्ये ॲक्च्युली केबल कर्लचा बेनिफिट काय, कोणतीही एक्सरसाइज असेल जर त्याच्यामध्ये स्टॅक वेट असेल केबल, तर त्याच्यामध्ये ना जेव्हा आपण डंबल कर्ल करतो किंवा बार्बेल कर्ल करतो ना, तेव्हा ती सर्क्युलर मुवमेंट असते. सर्वात जास्त प्रेशर इथे असतो, कारण हा जो प्रेशर येतो ना तो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट असतो, राईट. ही मुवमेंट सर्क्युलर असते, त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं प्रेशर येत नाही. पण जर आपण केबलवर केला ना तर स्टार्ट टू एंड सेम प्रेशर असतो. त्याच्यामुळे केबलवरती केलेली एक्सरसाइज नेहमी बेस्ट असते. तर मी आता केबल कर्ल करतोय. याच्यासाठी हा वाला बार्बेल, ठीक आहे. ओके, आता सेम रूल अप्लाय होईल. मी याच्यामध्ये ना प्रेप सेट करेन नाही काय, मी डायरेक्ट वर्किंग सेट करणार आहे. 55 kg. ओके, आता इथे एवढं लांब उभं राहायचं आहे की इथे राहायचं आहे. ॲक्च्युली तुमची केबल स्ट्रेट लाईनमध्ये वरती आली पाहिजे, सरळ, ठीक आहे. वेट थोडं जास्ती आहे. ओके, सेम
बॉडी कुठेच मूव नाही होणार, फक्त बायसेप काम करतील. दहा रेपिटेशन्स. आणि मला जेवढे पाहिजे तेवढे मी हिट करतो. मला 8 ते 10 मध्येच हिट करायचे असतात, त्याच्यावरती मी करतच नाही, कारण मला हायपरट्रॉफी पाहिजे. मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोय. ठीक आहे. तर आता मी थर्ड व्हेरिएशन जो करणार आहे तो करणार आहे बायसेप. याच्यामध्ये बायसेप्सच जास्त इन्वॉल्व असतात. लिफ्टर्सला वाटते की तुम्ही फोरआर्म ग्रो करू शकता किंवा ब्रॅकियलिस गेन करू शकता. नाही, याच्यामध्ये बायसेप ब्रकाई जो आहे ना तोच प्रायमरी काम करतो, पण थोडाफार प्रेशर इथे येतो. ठीक आहे. तर मी याला नॅचरल ग्रिप बोलतो, आपण हॅमर ग्रिप बोलतात मोस्टली. तर तो मी थर्ड व्हेरिएशन करतो. दॅट्स इट. मी 3च व्हेरिएशन करतो, 3 सेटचे, जे 9 सेट्स होतात. ओके. ओके, म्हणजे बायसेप केबल कर्लचे 3 सेट झालेले आहेत. आता मी करणार आहे हॅमर कर्ल. ठीक आहे. तर याचे 3 सेट झालेले आहेत. आता माझा लास्ट व्हेरिएशन आहे जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स गो. ओके, माझा थर्ड व्हेरिएशन आहे हॅमर कर्ल आपण बोलतो ज्याला. ठीक आहे, डंबलवरती. तर याच्यामध्ये मी पहिले अल्टरनेटिव्ह नाही करत, मी बोथ एंड करतोय असे 12 रिपिटेशन. त्याच्यानंतर मी अल्टरनेटिव्ह करेन जेव्हा माझे बायसेप फटीग होतील. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकून मी अल्टरनेटिव्हच करणार, जास्तीत जास्त हेवी वेट. ओके. आता याच्यामध्ये पण सेम तुम्हाला मुवमेंट काहीच करायची नाही आहे, पूर्ण रिलीज नाही करायचं, इथून अप करायचं आहे. हा, काय पंप आलाय, पूर्ण फायर आहे माझ्या मसल्समध्ये. इकडे घे. ॲक्च्युली स्टार्ट केला. ॲक्च्युली याचे मी सेम वेटवरती मी 3 सेट करतो. तुम्ही 4 पण करू शकता, 5 पण करू शकता, पण जो काही वेट लिफ्ट कराल, 15 kgचा डंबल आहे ना, तर स्टेडी 15च ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये पिरॅमिड सेट लोडिंग तुम्ही करूच नका, स्ट्रेट सेट करा जसं मी करतो. ठीक आहे. ओके, सेम थर्ड सेट. हा माझा लास्ट सेट आहे. ठीक आहे, हॅमर कर्लचा. असं वाटतं माझे मसल्स आता फाटतील. ओके, या होत्या माझ्या बायसेपच्या 3 टॉप एक्सरसाइजेस ज्याने मी माझे बायसेप्स आतापर्यंत ग्रो केलेत आणि ऑफकोर्स तुम्ही पण ग्रो करू शकता. सो थँक्यू सो मच. एपिसोड नंबर 3 कंप्लीट झालेला आहे आपला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या 3 एक्सरसाइज दाखवल्यात त्या तुम्ही ट्राय करा तुमच्या रुटीनमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या पार्टनरसोबत शेअर करा, ज्यांना या बेसिक टिप्स ज्या आहेत त्या भेटत राहतील या सिरीज थ्रू. तर थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय. स्टे स्ट्रॉंग.